1000 आणि 500 रुपयांच्या 15,44,000 कोटींच्या नोटांपैकी तब्बल 97% नोटा या बँकांमध्ये परत आल्याची माहिती ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेनं दिलेली आहे। म्हणजे जवळपास 15 लाख कोटींचं जुनं चलन हे पुन्हा बँकेत आल्याचं स्पष्ट होत आहे। रिझर्व्ह बँकेकडे आतापर्यंत किती जुन्या नोटा जमा झाल्यात याची पुन्हा एकदा मोजणी करून अंतिम आकडेवारी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। एकूण जुन्या चलनाच्या 94% नोटा 50 दिवसांमध्ये नागरिकांनी जमा केल्या। 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला तेव्हा 15.44 कोटी लाख रुपये किमतीच्या जुन्या नोटा चलनामध्ये होत्या। अंतिम आकडा हा मोठा असण्याचीही शक्यता आहे, कारण 8 नोव्हेंबरपासून 50 दिवस परदेशात असलेले नागरिक 30 मार्चपर्यंत जुन्या नोटा जमा करू शकणार आहेत, तर अनिवासी भारतीय 30 जूनपर्यंत त्यांच्याकडच्या जुन्या नोटा जमा करू शकतील। शिवाय काही ठिकाणी नोटांचं डबल काउंटिंग झालं असण्याची शक्यता अर्थ मंत्रालयानं वर्तवलेली आहे, ज्याची पडताळणी आता रिझर्व्ह बँकेकडून सुरू करण्यात आली आहे। मध्य प्रदेशातील शोपूरमध्ये नव्या नोटांसंदर्भात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। एसबीआयच्या बँकेत शेतकऱ्यांच्या हाती पडणाऱ्या नोटांवरनं गांधीजींचा फोटोच गायब आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे। मैसूर प्रेसमधनं छापून आलेल्या या जवळपास 6 नोटा आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हाती पडल्यात। बँकांनीही प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं सांगत नोटा पुन्हा बँकेत जमा करण्याचं आवाहन केलंय। दरम्यान या नोटा बनावट असल्याची शंका अनेकांनी उपस्थित केली आहे। तर नवी दिल्लीमध्ये जुन्या नोटांवरनं वेगळाच गोंधळ बघायला मिळाला। एक गरीब महिला रिझर्व्ह बँकेत नोटा बदलून घेण्यासाठी आली, मात्र बँकेनं तिला 4000च्या जुन्या नोटा बदलून देण्यास नकार दिला। यामुळे महिलेनं चक्क रिझर्व्ह बँकेसमोर आपले कपडे उतरवत निषेध व्यक्त केला। यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं। पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप या महिलेनं केला। केवळ परदेशातनं आलेल्यांना आणि NRI त्यांनाच जुन्या नोटा बदलून दिल्या जातील अशी घोषणा रिझर्व्ह बँकेनं केली आहे। जोवर 5 राज्यांच्या निवडणुका होत नाहीत तोवर केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाऊ नये या मागणीसाठी आज विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात धाव घेतली। निवडणुकीच्या काळात बजेट सादर केल्यास लोक आश्वासनांना भुलून सरकारला मत देतील अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली। दरम्यान काल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हीच मागणी केली होती। सर्व पक्षांशी चर्चा करून या संदर्भातला निर्णय घ्यावा असं शिवसेनेचे संजय राऊत यांनीही सुचवलेलं आहे। चुनाव से पहले बजट पेश करना और लोगों को लुभाना, वोटरों को लुभाना, अपीजमेंट करना, इस प्रकार का आरोप हो सकता है हमारे ऊपर। तो सभी राजनीतिक दलों को, सभी ऑल पार्टीज मीटिंग बुलाकर उस बारे में एक निर्णय लेना चाहिए और बजट के बारे में जो जरूरी है, खजाने से क्या निकालना है खर्चे के लिए ठीक है, लेकिन जो घोषणाएं होती है बजट में वो हमेशा पॉलिटिकल घोषणा होती है, उसको तो सब लोग विरोध करेंगे। मुंबई नागपूर प्रस्तावित द्रुतगती महामार्ग म्हणजे समृद्धी कॉरिडॉरसाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांना अधिकचा मोबदला देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या महामार्गाला सुरू असलेला शेतकऱ्यांचा विरोध आता मावळण्याची शक्यता आहे। जमीन मालकांना प्रति एकरी आणि प्रतिवर्षी रोख रक्कम दिली जाणार आहे। पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवल्याप्रकरणी अटक झालेल्या 4 आरोपींना न्यायालयानं 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर तुटलेल्या पुतळ्याचा काही भाग नदीपात्रात सापडलेला आहे। पोलिसांनी आरोपींना घेऊन नदीपात्राची पाहणी केली, त्यानंतर पुतळ्याचे अवशेष सापडले। मुठा नदी किनारी बसलेल्या संभाजी उद्यानात नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा होता, मात्र संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा हटवलेला आहे। नाशकातल्या पिंपळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली आहे। मुंबई विमानतळावरनं एकाला 4.5 किलो सोन्यासकट अटक करण्यात आली आहे। मोहम्मद फवाज असं अटकेतल्या इसमाचं नाव आहे। रात्री 11च्या दरम्यान त्याला अटक झाली। दुबईहून मुंबईला आलेल्या विमानातनं या इसमाला अटक करण्यात आली आहे। ठाण्यात आयुक्तांच्या गैरहजेरीत अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी 3000 झाडं तोडण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे चव्हाणांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे। वृक्ष प्राधिकरण समितीचे निर्णय घेण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांना नसल्याचा निर्वाळा राज्य शासनाच्या वतीनं दिला गेलाय। आयुक्तांच्या गैरहजेरीत याआधी सुद्धा अतिरिक्त आयुक्त चव्हाण यांनी 9000हून अधिक झाडं तोडण्याची परवानगी विकासकाला दिली होती। लोहगडजवळच्या विसापूर किल्ल्यावर ट्रेकर्सनं मारहाण केल्याच्या आणि महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या 13 जणांना अटक झालेली आहे। यामध्ये 3 महिलांचाही समावेश आहे। यापैकी 9 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर
4 जणांना कोर्टासमोर हजर केलं जाईल. 31 डिसेंबरच्या रात्री ट्रेकर्सचा एक ग्रुप विसापूर किल्ल्यावरती नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोहोचला, पण त्याचवेळी तिथे आलेल्या जमावानं या ट्रेकर्सला मारहाण केल्याचा आरोप आहे. दरम्यान ट्रेकर्सवरही किल्ल्यावर अन्न शिजवणं आणि विनापरवाना वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. मानवी शरीरातील एक नवीन अवयवाचा शास्त्रज्ञांनी शोध लावलाय. उदरपोकळीच्या आतल्या बाजूला हा अवयव आहे. या अवयवाला मेसेंटरी असं नाव देण्यात आलंय. या अवयवाच्या शोधानंतर मानवी अवयवांची संख्या ही 79 वरती जाऊन पोहोचली आहे. आयर्लंडमधील लिमेरिक विद्यापीठाच्या रुग्णालयामध्ये स्वादुपिंडाची शस्त्रक्रिया करताना डॉक्टर जे काल्विन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हा अवयव दिसला होता आणि यावर केलेल्या दीर्घ संशोधनानंतर या अवयवाला आता मान्यता मिळतेय. शिखांचे गुरु गोविंद सिंग यांची आज 350वी जयंती आहे. त्यामुळे देशभरातल्या गुरुद्वारांमध्ये शीख बांधवांनी मोठी गर्दी केली आहे. दिल्ली पाटण्यासह देशभरातल्या गुरुद्वारांमध्ये प्रकाश पर्व साजरं केलं जात आहे.